नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड, यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। बऱ्याच विद्यार्थी मित्रांना आणि त्याचबरोबर त्यांच्या पालकांना पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे की सर, आमचा प्रवेश होणार का? स्पेशल फेरी क्रमांक 3 म्हणजे ज्याला आपण राऊंड 6 म्हणूया, हा होणार का? प्रवेश मिळणार का? आणि राऊंड होणार असेल तर कशा पद्धतीने होणार, कधी होणार, असे राऊंड आणखीन किती होणार? माझा प्रवेश रद्द केल्यानंतर मला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का? किंवा प्रवेश रद्द करून दुसऱ्या शाखेमध्ये प्रवेश मला मिळेल का? किंवा ज्या कॉलेजमध्ये मला प्रवेश घ्यायचा आहे, ज्या शाखेसाठी, तिथं जागा उपलब्ध नसताना नेमकं मला प्रवेश कसा मिळेल? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर या सगळ्या प्रश्नांचा विचार जर केला तर सर्वप्रथम आपण बघूया की स्पेशल राऊंड 3 जो असणार आहे, राऊंड 6 आपण म्हणूया, हा होणार का? तर या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी जी आकडेवारी असणारी आहे ती अगोदर मी तुम्हाला सांगतोय। तर यामध्ये साधारणपणे आज अखेरपर्यंत किंवा या क्षणापर्यंत संपूर्ण राज्यामधून 14,67,732 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। हा अधिकृत आकडा या क्षणाचा त्या वेबसाईटवरून घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर आज अखेरपर्यंत ज्या काही एकूण फेऱ्या झालेल्या आहेत, या सर्व फेऱ्यांमधून 12,03,442 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे। आणि या दोन्हीचा फरक जर काढला तर साधारणपणे 2,64,290 विद्यार्थी हे प्रवेशापासून अजूनही दूर आहेत, हे या आकडेवारीवरून आपल्याला निश्चित सांगता येतं। आता ह्या संपूर्ण आकडेवारीचा जर विचार केला तर आणि त्यांनी ज्या पद्धतीनं जाहीर केलं आहे की शेवटचा विद्यार्थी जोपर्यंत प्रवेश घेत नाही तोपर्यंत ही ऑनलाईन सिस्टीम प्रवेशाची सुरू राहणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। याचा अर्थ आहे की ते प्रवेश देणार, परंतु ऑनलाईन देणार, ऑफलाईन अजिबात नाही, हे तर यावरून स्पष्ट होत आहे। आता हे जे 2,64,290 जे विद्यार्थी अजून प्रवेशापासून वंचित आहेत, यांना प्रवेश देण्यासाठी या सगळ्या ज्या काही इथून पुढचे जे काही राऊंड होणार आहे त्याचा विचार त्यांना करावा लागणार आहे, कारण या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रवेश त्यांना द्यावा लागणारा आहे। आता यातून जे काही विद्यार्थी प्रवेश घेतलेले आहेत, परंतु काही अडचणीमुळं अंतर जास्त आहे, उच्च माध्यमिक विद्यालय मला जसं पाहिजे तसं नाही, असे अनेक कारणं आहेत की ज्या कारणामुळं विद्यार्थी किंवा अकॅडमीला जोडला गेलेला आहे, या अनेक कारणामुळं विद्यार्थी सध्या प्रवेश कॅन्सल करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे। किंबहुना त्याला सांगितलं जातं की तू प्रवेश रद्द कर आणि मग मी माझ्या कॉलेजमध्ये तुला प्रवेश देऊ शकतो। अशा पद्धतीनं प्रवेश रद्द करणारी विद्यार्थी संख्या बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते। आता हे प्रवेश रद्द करण्यासाठी मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की प्रवेश देण्याची प्रक्रिया ज्या दिवशी सुरू होते किंवा जो कालावधी असतो त्याच कालावधीमध्ये आपल्याला प्रत्यक्ष उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन आपला प्रवेश रद्द करायचा असतो। त्यासाठी तुमच्याकडं 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक, ॲडमिशन घेतलेली पावती, रिसीट ज्याला आपण म्हणतो, पैसे भरलेली पावती, आणि दुसरं एक प्रवेश रद्द करण्याच्या अनुषंगानं प्राचार्यांच्या नावे असणारं पत्र, की ज्याचा फॉर्मॅट ऑलरेडी मी तुम्हाला डिक्लेअर केलेला आहे। तर तेवढं जाऊन तुम्हाला समक्ष सांगावं लागतं, कारण तिथं तुम्ही समक्ष असणं, कारण तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे, त्याच्यावर OTP येतो, तो सांगावा लागतो, आणि मग सबमिट केल्यानंतरच तुमचं स्टेटस जे असणार आहे ते ॲडमिशन कॅन्सल्ड म्हणून दिसणार आहे, तोपर्यंत दिसणार नाही, हे आपण लक्षात घ्या। आता यामध्ये प्रत्येक विद्यार्थी जो आता वंचित आहे किंवा दूर आहे त्याने एक मनाशी खून गाठ बांधायला काही हरकत नाही की मला प्रवेश मिळणार। अर्थात कालावधी किती, कॉलेज कोणतं, शाखा कोणती, ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या मेरिटवर अवलंबून असणाऱ्या आहेत आणि ते तुम्ही ठरवायचं आहे।
हे प्राधान्यक्रम ठरवताना कोणत्या गोष्टींचा अभ्यास तुमचा असला पाहिजे याची माहिती आता तुम्हाला पूर्ण किंवा याची जाणीव तुम्हाला झालेली आहे असं मला तरी मनापासून वाटतंय। त्यामुळे त्या सगळ्या दृष्टिकोनातून कॉलेज कोणतं निवडायचं ह्या पण ठरवणं गरजेचं आहे। आता काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर मला या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे परंतु त्या शाखेसाठी आता जागाच उपलब्ध नाहीत। आता प्रश्न असा आहे की जर जागा उपलब्धच नसतील, पूर्ण भरल्या गेल्या असतील तर प्रश्नच येत नाही, तुम्हाला त्या कॉलेजचं प्राधान्यक्रम देताच येणार नाही आहे। त्यामुळं तुम्ही तुमच्या मेरिटनुसार इतर जे काय आसपास कॉलेजेस असणारे आहेत तिथं कुठं आपला नंबर लागू शकतो का आपल्या मार्काच्या आधारे आणि पसंती क्रमानुसार ते ठरवून तुम्ही प्राधान्यक्रम तो द्यायचा आहे। त्यामुळं इथं जी अडचण आहे की जर जागाच भरल्या असतील तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणं शक्य होणार नाही, साधी गोष्ट असणारी आहे। किंवा तुम्ही प्रवेश रद्द घेतला, एका शाखेकडून प्रवेश रद्द केला आहे आणि दुसऱ्या शाखेमध्ये तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला जाता येतं, परंतु त्यासाठी तुमचा घेतलेला प्रवेश हा तुम्हाला रद्दच करावा लागतो। तो केल्याशिवाय तुम्हाला पुढं शाखा बदलणं किंवा जे काही असणार आहे ते तुम्हाला करता येत नाही। आणि पुन्हा सांगतोय, प्रवेश रद्द फक्त प्रवेश देण्याची प्रक्रिया ज्यावेळी सुरू असते त्याच दिवसांमध्ये प्रवेश रद्द करता येतो। हे तुम्ही मनामध्ये एक त्याला हे करा, आपण म्हणूया की ते लक्षातच ठेवा की या पद्धतीनं प्रवेश आपल्याला रद्द करायचा आहे। प्रवेशाच्या किती फेऱ्या होतील याबद्दल आज आपण काय बोलू शकत नाही, पण ज्या काय प्रवेशाच्या फेऱ्या होणाऱ्या आहेत त्या तुमच्यासाठीच असणाऱ्या आहेत। 6वी नंतर पुढची 7वी असेल, 8वी असेल, जोपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा लागतोय, शिल्लक राहतायत विद्यार्थी, तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहणारी आहे। कालावधी किती याबद्दल कुणीही काही बोलू शकणार नाही। आणि काही टेक्निकल अडचण तुम्हाला येत असतील तर या टेक्निकल अडचणीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण जे डाउनलोड ऑप्शन जे असणार आहे या वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तिथं क्लिक केला तर गायडन्स सेंटर लिस्ट येते, ती ओपन केल्यानंतर तुमचा जो रिजन असणार आहे त्या रिजनमध्ये किती संपर्क अधिकारी नेमलेले आहेत त्यांचा डेटा तिथं उपलब्ध आहे। जवळचे कॉलेज असतील तर तिथं जाऊन भेटा किंवा ते जे संपर्क अधिकारी आहेत त्यांना डायरेक्ट फोन करा, त्यांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत, त्यांना भेटून त्यांना फोन करून तुमचा जो टेक्निकल इश्यू असणारा आहे की जो प्रत्यक्ष तुम्ही ऑपरेट करत असताना अडचणी येत आहेत त्यांच्याशी चर्चा करूनच ते प्रश्न तुम्हाला सोडवता येणारे आहेत, हे आपण इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे। आता काही कॉलेजेसना अशी अवस्था निर्माण झाली आहे की आणखीन जो 60, 80, 120चा जो काही इंटेक त्यांचा असणार आहे तो फुलफिल झालेला नाही। तर यासाठी मला असं वाटतंय की आपण आपले जे काही शिक्षण उपसंचालक आपल्या विभागाचे असणार आहेत त्यांच्याशी पत्रव्यवहार करून एक पूर्वकल्पना म्हणून किंवा आमच्याकडे आणखीन इतके विद्यार्थी भरायचे आहेत, जागा इतक्या शिल्लक आहेत, यासाठी आपण काही करू शकता तर त्या दृष्टीनेही पत्रव्यवहार प्राचार्यांच्या माध्यमातून जर केला तर ते अधिक तुमच्या फायद्याचं ठरणारं आहे। त्यांना जरी डेटा माहीत असला तरी तुम्ही रिमाइंडर म्हणून काही गोष्टी जर पाठवल्या तर त्या अधिक चांगल्या होतील असं मला वाटतं। त्यामुळं प्रवेशाच्या किती फेऱ्या होतील तर जोपर्यंत प्रवेश विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं दिला जात नाही तोपर्यंत प्रवेशाच्या फेऱ्या सुरू राहणार, हे आपण लक्षात घ्या। अधिक आणखीन काही अफवा पसरल्या जातात की ऑफलाईन चालू आहे, ऑफलाईन वगैरे कुठेही प्रवेश नाही। सध्या त्या भानगडीत पडू नका। अर्ज तुमच्याकडून भरून घेतील परंतु त्यांना ऑनलाईनच प्रोसेस करावी लागणारी आहे। तर मला वाटतं हे काही जे सगळे विद्यार्थी आणि पालकांचे प्रश्न असणारे आहेत ते पुन्हा एकदा नव्यानं आपल्यासमोर सांगणं गरजेचं वाटलं आणि मला वाटतं ह्या गोष्टी तुम्हाला निश्चित समजलेल्या असणाऱ्या आहेत, यामध्ये कोणतीही शंका राहणार नाही असं मला स्वतःला वाटतं। धन्यवाद।